शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे कायम आपल्या रोखठोक आणि बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत। मग ते अगदी आमदार निवासस्थानातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण असो किंवा शेतकऱ्यापासून ते पोलिसांबाबत केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य असो, यात आमदार संजय गायकवाडांचा जवळचा संबंध राहिला आहे। आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा वादग्रस्त कृतींमुळे नेहमी चर्चेत असलेले बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत। आता नुकतंच गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। कट्टर डावे विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होते या अत्यंत लोकप्रिय आणि वैचारिक पुस्तकाच्या शीर्षकावरून गेल्या महिनाभरापासून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड वैचारिक तणाव निर्माण झाला होता। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकातील काही परिच्छेदांवर जाहीरपणे आक्षेप घेतल्यावर हा संपूर्ण वाद निर्माण झाला। गायकवाड यांनी आरोप केला की या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास विकृत करण्यात आला आहे आणि एका पुरोगामी चळवळीच्या नावाखाली पुस्तकाचं राजकारण करण्यात आलं आहे। गायकवाडांच्या मते लेखकाने पुस्तकात महाराजांचा सुमारे 300 ते 400 वेळा सर्वसाधारण उल्लेख केला आहे, परंतु क्रूर आक्रमणकर्ता औरंगजेबाचा उल्लेख करताना केवळ एकदाच औरंगजेबजी या आदरार्थी शब्द वापरला आहे। यामुळे व्यथित होऊन त्यांनी कोल्हापूर स्थित प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला। गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ केली होती, तसेच पुस्तकाची छपाई केल्यास घरी येऊन मारेल अशी धमकीही दिली होती। संजय गायकवाड यांच्या फोन संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता। या फोन संभाषणात आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी एकेरी भाषा आणि आक्षेपार्ह भाषा वापरली होती। या विरोधात प्रशांत आंबी यांनी ठामपणे उभं राहत संजय गायकवाड यांना प्रति आव्हान दिलं होतं। प्रशांत आंबी यांनी बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला होता। या आंदोलनात पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वतः प्रशांत आंबी यांनी आमदारांच्या धमक्या आणि अपमानास्पद वागणुकीविरोधात एक अनोखं आणि आक्रमक आंदोलन आयोजित केलं होतं। प्रचंड तणाव आणि पोलीस बंदोबस्तात शिवाजी कोण होते या पुस्तकाचं जाहीर वाचन पार पडलं। त्यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। या सगळ्या धमकी प्रकरणानंतर कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदारांविरोधात पहिली तक्रार दाखल करण्यात आली। स्थानिक पातळीवर योग्य कायदेशीर कारवाई न झाल्याने प्रशांत आंबी यांनी कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव घेतली। आता या सगळ्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला परवानगी दिल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा जिवंत झालं आहे। आमदाराची चौकशी करायची असेल तर पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते। राजारामपुरी पोलिसांनी तशी परवानगी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून घेतली आहे। त्यामुळे आता आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यासाठी कदाचित आमदार संजय गायकवाड यांना कोल्हापूरमधील पोलीस ठाण्यात यावं लागेल। राजारामपुरी पोलीस संजय गायकवाड यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावू शकतात किंवा त्यांना त्यांचं म्हणणं लेखी स्वरूपात मांडण्याची संधी दिली जाऊ शकते। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशी प्रकरणानंतर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सांगितलं की न्यायालयाच्या या निर्णयानंतर आमदारांचे कट्टर समर्थक पूर्णपणे हवालदिल झाले आहेत। मला विविध अज्ञात क्रमांकावरून 100हून अधिक धमकीचे फोन आले आहेत। माझा आणि माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात आहे। आंबी यांनी या सर्व फोन कॉल्स आणि क्रमांकाची यादी कोल्हापूर पोलिसांना सादर केली असून अतिरिक्त सुरक्षेची मागणी देखील केली आहे। दरम्यान आता न्यायालयाच्या या निर्णयासंदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। आमदार संजय गायकवाड यांची पोलीस चौकशी करणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिव्या देणाऱ्या, आई बहीणवरून अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा अभद्र बोलणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिलेली आहे। दरम्यान कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशांत आंबीतर्फे आम्ही मागणी केलेली आहे की या संदर्भात संजय गायकवाडांवर दखलपत्र गुन्हा नोंदवावा। संजय गायकवाड यांना आता कळेल कायदेशीरता पाळणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणं आहे। आता या सगळ्या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांना चौकशीसाठी समन्स कधी बजावले जाते हे बघावं लागणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात। तर तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।